माझ्या नादाला लागू नका, भाजपचे उमेदवार उखडून टाकू, जरांगेंचा फडणवीसांना इशारा, तर भुजबळांना येवल्यात पाडणार, नाशिकच्या शांतता रॅलीत आव्हान। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही, रवी राणांच्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांकडून कान उघडले। लाडकी बहीण योजनेवरून कोर्टानं राज्य सरकारला झापलं, योजनांसाठी सरकारकडे पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत का, कोर्टाचा सवाल। सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही माझी चूक, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांची कबुली। बारामतीतून युगेंद्र पवारांना तिकीट देऊन शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांचा सवाल। महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे 2 सरकार येणार, खासदार संजय राऊत यांचा दावा, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, स्वप्न बघायला काय जातं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी गोळा केलेले 57 कोटी कुठे गेले, गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट फेटाळत न्यायालयाचा सवाल। विनेश फोगाटच्या पदकावर 16 ऑगस्टला निर्णय, रौप्य पदक मिळणार की रद्द होणार, पुन्हा निर्णय लांबणीवर। कोल्हापूर ते दिल्ली मार्गावर विमान सेवा अंतिम टप्प्यात, 27 ऑक्टोबरपासून 180 आसन क्षमतेचं एअरक्राफ्ट देणार सेवा, खासदार महाडिक यांची माहिती। लातूरमध्ये जेसीबीनं 10 ते 12 जणांना उडवलं, मद्यधुंद जेसीबी चालकामुळे एकाचा मृत्यू, लातूरच्या कन्हेरीमध्ये घडली घटना।